श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. हुशार न्हावीचं कार्य. एका गावात जर पाहायला गेलो तर त्या गावामध्ये केस कापायला कोणीही नव्हतं. परंतु एक हुशार न्हावी होता. तो खेडेगावात राहत होता. त्याचं नाव होतं संतोष. परंतु त्याला केस कापणं आणि दाढी करणं हे काम खूप आवडत असे. लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना तो त्यांच्याकडून अनेक गोष्टी कथा ऐकत असे. पण जर एखाद्या माणसाने संतोष समोर रडगाणे गायले तर त्याचे पैसे परत करत असे आणि म्हणायचा, हे पैसे तुमच्याचकडे ठेवा. या पैशांची खरी गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे. त्यामुळे संतोष अनेकदा रिकाम्या हाती घरी येत असे. त्यानंतर संतोषने दुसऱ्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला वाटले की अनोळखी लोकांकडून पैसे घेणे त्याला सोपं होईल. मग त्याने सर्व सामानांची पिशवी उचलली आणि दुसऱ्या गावाकडे मजल दरमजल करत जाऊ लागला. एके रात्री चालत असताना संतोष एका झाडाखाली बसला. ते झाड होतं वडाचं. दुपारची वेळ होती. दुपारचं ऊन वाढत होतं म्हणून तो त्या झाडाखाली आराम करू लागला आणि त्याचा डोळा लागला. त्याला तिकडेच खूप गाढ झोप लागली आणि रात्र होईपर्यंत तो जागा झालाच नाही. त्या झाडावर एक भूत राहत होतं. परंतु रात्री जोरजोरात संतोष घुरू लागला. बघा कसा भाग दिलेला आहे. भूत लगेच झाडावरून खाली उतरलं आणि हसायला लागलं आणि मोठ्याने ओरडू लागलं, आज रात्री मला जेवणात एक स्वादिष्ट पदार्थ मिळणार आहे. हा भूताचा आवाज ऐकून संतोषला जाग आली. संतोष खूप घाबरला होता, पण त्याने पटकन विचार केला आणि तोही मोठ्याने ओरडू लागला, मला तुझी भीती वाटत नाही, कारण मी भूत पकडणारा नाही. मग संतोषने त्याच्या पिशवीतून आरसा काढला आणि भूताच्या समोर ठेवला. हे बघ, हे भयानक भूत मी नुकतेच पकडले आहे. मी तुला आता पकडतो आणि तुला माझ्या पिशवीत त्याच्याबरोबर ठेवतो. पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. तू कुठेही असशील, माझी पिशवी तुला शोधून काढेल. भूताने आयुष्यात यापूर्वी कधीही आरसा पाहिला नव्हता. त्यामुळे त्याला स्वतःचे प्रतिबिंब ओळखता आले नाही. संतोष दादा, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण कृपया मला त्या भयंकर भूतांबरोबर तुमच्या पिशवीमध्ये डांबून ठेवू नका. संतोष त्यावर म्हणाला, ठीक आहे, मी आज रात्री तुझ्या झाडाखाली झोपणार आहे. सकाळपर्यंत तू मला सोन्याची 1000 नाणी आणून दे, नाहीतर मी तुला माझ्या पिशवीत बांधून ठेवी. भूताने बघा प्रत्यक्षपणे त्या संतोषच्या पिशवीकडे एक नजर टाकली आणि ते खूपच घाबरले. त्याने लगेच धूम ठोकली. तेव्हा संतोष सकाळी उठला. भूताने त्याला एक मडक्यात 1000 सोन्याची नाणी दिली. शाबाश, माझी आणखी एक इच्छा तुला पूर्ण करावी लागेल. माझ्या घराशेजारी एक मोठे बांध आणि उद्या सकाळपर्यंत ते भाताने पूर्णपणे भरून ठेव, तरच मी तुला या पिशवीतून मुक्त करीन. उद्यापर्यंत हे करणं शक्य होणार नाही. भूत गयावया करू लागला. एवढा मोठा खड्डा खणायचा आणि त्यामध्ये भात सुद्धा आणायचा. माझ्या आदेशाचं जर त्वरित पालन कर,
नाहीतर तू आयुष्यभर माझ्या पिशवीत सडून राहशील. हे ऐकून भूत खूपच घाबरले आणि तिकडून निघून गेले. घरी परतल्यानंतर संतोषने त्याच्या पत्नीला 1000 सोन्याची नाणी भरलेले मडके दाखवले. संतोषने भूताची संपूर्ण कहाणी त्याच्या बायकोला सांगून टाकली. संतोषची बायको आनंदाने म्हणाली, तुमच्या बुद्धिमत्तेवर मी खूप खुश आहे. चला, आता आपले गरिबीचे दिवस संपूर्णपणे नाहीसे झाले. आणि त्या दिवशी भूताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप कष्ट केले आणि संपूर्णपणे गोदाम बांधून पूर्ण केले. जो खड्डा पूर्णपणे बघा खणून त्यावर तांदूळ भात सर्वत्र एक करून त्या तांदळाची पोती सुद्धा भरून टाकली. जेव्हा भूत गोदाम बांधत होते तेव्हा त्याचे काका तिथे आले. भूतांच्या काकांनी संपूर्ण आयुष्यात इतके घाबरलेलं भूत कधीच पाहिलं नव्हतं. भूताचे काका मोठ्याने ओरडले, मूर्खा, हे तू काय करतोस? भूत दचकले. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि संतोष जवळपास नसल्याची खात्री करून घेतली. मग हळूच ते काकांच्या कानात कुजबुजले, हळू बोला काका, या घरात एक खूप शक्तिशाली माणूस राहतो. संतोष नाही, तो भूत पकडण्यात प्रावीण्य आहे. मला आज संध्याकाळपर्यंत त्याचे काम पूर्ण करायचं आहे, नाहीतर तो मला त्याच्या पिशवीत कायमचा बंद करून ठेवील. मला त्या पिशवीत कैद व्हायचं नाही आहे, कारण आधीच एक भयंकर भूत त्यात कैद आहे. भित्र्या पुतण्याचं बोलणं ऐकून त्याच्या काकाला खूप राग आला. अरे गाढवा, तुला माहीत नाही, हा कोणतीही मानवी शक्ती आपल्यावर काम करत नाही. तू चल माझ्याबरोबर, आपण संतोषला चांगला धडा शिकू. मग तो भूतांचा योग्य आदर करायला शिकेल. त्यानंतर दोन्ही भूत संतोषच्या घराच्या खिडकीतून डोकावले. मग भूताचा काका खूप जोरात ओरडला आणि म्हणाला, आज मी या माणसाला खाऊन टाकेल. चल पुतण्या, एकदा एकत्र येऊन आपण फरशा पाडू, पण त्याआधी त्याला चांगले शिजवूया. पण हे ऐकून संतोषच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता किंवा भीती दिसली नाही. तेव्हा काका भूत खूप आश्चर्यचकित झाला. मग संतोष पुतण्याला म्हणजे त्या भूताला म्हणाला, तू माझ्या आज्ञेचं पालन केलं आहे आणि सर्व काम तू नक्कीच पार पाडले आहेस, म्हणून तू आता मुक्त आहेस. मग संतोषने काकांकडे पाहिले आणि म्हणाला, आता तुझ्याऐवजी मी हे भूत माझ्या पिशवीत कैद करून ठेवतो. हे ऐकून काकाच भूत खूप चिडला. तो ओरडला, तुझ्यासारख्या मूर्ख माणसांची माझ्यासारख्या भूताची अशा शब्दात बोलण्याची हिंमत कशी झाली? मग संतोषने त्याचा सर्वात मोठा आरसा काकाच्या भूताच्या चेहऱ्यासमोर ठेवला आणि संतोष ओरडला, तुला या भूताबरोबर राहायला आवडेल का? काका भूत आणि पुतण्या सारखाच बिंडोक होता. दादा, तुम्हाला जे पाहिजे ते करा, पण त्या भयंकर भूतांबरोबर मला तुमच्या पिशवीत डांबून ठेवू नका. मी तुमच्यासाठी 2000 सोन्याच्या मोहरा आणीन, एक मोठा वाडा आणि दुकान बांधून देईन. संतोष म्हणाला, ठीक आहे, जर तू तसं केलंस तर मी तुला सोडून देईन. भूतांनी संतोषला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि तेव्हापासून बघा भूत आणि त्याचा पुतण्या कधीच त्या संतोषच्या वाटेला गेले नाही. तेव्हापासून संतोष आपले उर्वरित दिवस त्याच्या दुकानात आनंदाने केस कापणे, दाढी करणे आणि लोकांच्या मनोरंजक कथा ऐकून घालवू लागला. आता तो गरजूंना सहजपणे मदत करू शकत होता. म्हणजे प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे, आपण जर घाबरलो तर आपण कुठलंही काम करण्यास बघा पुढाकार घेत नाही. कशा प्रकारे कार्य केलं
आणि कार्याचं बरोबर तंतोतंत पालन केलं. म्हणून समर्थ म्हणाले, होणार ते होई नका, जाणार ते जाय नका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. जय जय रघुवीर समर्थ.